आज आपण बनवणार आहे चिकन रस्सा भाजी। कुकरमध्ये मॅरिनेट केलेले चिकन कुकरला लावून घेतले। नंतर लोखंडी पॅनवर खोबरं, कांदा, लसूण, धने, मसाला, खडा मसाला भाजून घेतला। नंतर बाजरीचं पीठ भाजून घेतलं। नंतर मिक्सरच्या भांड्यात खडे मसाले, खोबरं, लसूण, टोमॅटो, कांदा बारीक वाटून घेतलं। कोथिंबीर टाकली। नंतर पेस्ट करून बारीक वाटून घेतले। खोबरं, लसूण, कांदा सर्व बारीक करून घेतलं। टोमॅटो बारीक पेस्ट होईपर्यंत बारीक करून घेतलं। नंतर कढईत तेल टाकून 4-5 पळ्या तेल टाकून आपण वाटलेला मसाला चांगला भाजून घेतला। नंतर मीठ टाकलं, हळद टाकले, लाल मिरची टाकली, एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला। चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेतलं। उरलेला आपला मसाला पूर्ण टाकून दिला। नंतर शिजलेलं चिकन आपण मसाल्यात टाकून घेतलं। नंतर चांगले शिजेपर्यंत उकळून घेतलं। नंतर गरम पाणी बाजरीच्या पिठात टाकून घेतलं। पेस्ट बनवून कढीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी टाकलं। त्याच्यात वरून गरम पाणी टाकलं। आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही आपण बनवू शकतो, घट्ट, पातळ। नंतर प्लेट ठेवून दणकून वाफ काढून घेतली। आपली चिकन रस्सा भाजी तयार आहे, चपाती बरोबर खाण्यासाठी।